की हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजे HSRP ही बुक कशी करायची। तुम्हाला माहिती आहे की सरकारने सर्व वाहनासाठी ही नंबर प्लेट जी आहे ती बंधनकारक केली आहे। ही नंबर प्लेट साध्या नंबर प्लेट पेक्षा जास्त सुरक्षित असून चोरट्यांकडून म्हणजे नंबर बदलणे किंवा नकली प्लेट लावणे हे नकली प्लेट वापरणे अशक्य होते। त्यामुळे वाहनाची सुरक्षता वाढते आणि नियमाची पालने होते। चला तर मित्रांनो बघूया ही नंबर प्लेट तुम्ही तुमच्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून कशी बुक करायची। सगळ्यात अगोदर तुमच्याकडे जे ब्राउझर असेल ते ब्राउझर तुम्ही ओपन करून घ्यायचे। ब्राउझर ओपन झाल्यानंतर तुम्हाला सर्च करून घ्यायचे transportmaharashtra.gov.in हे सर्च करायचे। हे सर्च केल्यानंतर तुमच्या समोर एक वेबसाईट येईल पहिली, त्या वेबसाईटवर तुम्ही क्लिक करून घ्यायचे। त्या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक असा इंटरफेस ओपन होईल। त्यामध्ये इथं बघा HSRP न्यू यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचे। त्यानंतर इथं बघा HSRP ऑनलाईन बुकिंग हे असा इंटरफेस ओपन होईल। त्यानंतर HSRP ऑनलाईन बुकिंग यावर तुम्हाला क्लिक करायचे। त्यानंतर असं ओपन होईल। त्यानंतर आपल्याला जो आपला RTO आहे इथं बघा दिलेला आहे सिलेक्ट ऑफिस, म्हणजे आपल्याला जे RTO ऑफिस आहे ते RTO ऑफिस निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर माझं MH21 म्हणजे जालना आहे, मी जालना निवडून घेतो। तुला जे पण असेल ते तुम्ही निवडून घ्या। त्यानंतर सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक दुसरी वेबसाईट खुलेल। त्यामध्ये बघा एक नंबर दिलेला आहे। ही प्रणाली केवळ 1/4/2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी HSRP बसवण्याच्या बुकिंगसाठी आहे। म्हणजे जे तुमचे वाहन 1/4/2019 च्या आधी घेतले आहे त्यासाठी हे आहे। त्यानंतर ऑर्डर नाव यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर एक असा इंटरफेस ओपन होईल। या पॉपअपला तुम्ही काय करायचं, क्लोज करून द्यायचे। इथे बघा वाहन नोंदणी राज्य हे ऑटोमॅटिक येईल, आपल्याला काही टाकायची गरज नाही। त्यानंतर फिटमेंट लोकेशन म्हणजे बसवण्याचे स्थान यावर तुम्ही क्लिक करून घ्यायचे। आता बऱ्याच पिनकोडवर म्हणजे काय होम डिलिव्हरी नाहीये, तर तुम्ही होम डिलिव्हरी जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला काही एक्स्ट्रा फी द्यावी लागते, 125 रुपये किंवा 250 रुपये जर मोठे वाहन असेल तर आपल्याला होम डिलिव्हरी नाही घ्यायची, तर आपल्याला काय करायचे सेंटरला जाऊन बसून घ्यायचे। तर डीलर या ऑप्शन येईल त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचे। त्यानंतर HSRP ऑर्डर प्रकार म्हणजे यावर तुम्हाला क्लिक करायचे। त्यानंतर बघा इथं आपल्याला पूर्ण किट घ्यायची, आपली जुनी गाडी आहे त्यामुळे आपल्याला काय करायची जी पूर्ण किट आहे ती पूर्ण किट घेऊन टाकायची। त्यानंतर आपल्याला जिथं म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये आपलं जे पाहिजे ते आपलं जिथं पिनकोड आहे त्या पिनकोड आपल्याला काय करायचं इथं फिल करून घ्यायचं आहे। पिनकोड फिल करून घेतल्यानंतर वाहन नोंदणी क्रमांक म्हणजे आपला जो MH21 काय असेल ते तुम्ही काय करायचं टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर व्हेकल नंबर, व्हेकल चेसिस नंबर त्यावर काय करायचं मला एक डॅश करून लास्टचे 5 डिजिट जे आहे ते तुम्ही इथे टाकून घ्यायचे। आणि व्हेकल इंजिन नंबर हे तुम्हाला सगळं माहिती जी आहे ती RC वर आरामशीर भेटून जाईल। त्यानंतर व्हेकल इंजिन नंबर त्याचे लास्टचे 5 जे आकडे आहेत ते काय करायचे तुम्ही इथं टाकून घ्यायचे। त्यानंतर कस्टमरचा मोबाईल नंबर जो आपला मोबाईल नंबर असेल, वाहन मालकाचा मोबाईल नंबर म्हणजे ज्याच्या नावावर गाडी आहे त्याचा मोबाईल नंबर जो आहे तिथे काय करायचं टाकून द्यायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं व्हेरीफाय विथ वाहन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय वाहन यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं तुमच्या जवळचं शहर म्हणजे तुमच्या जवळ जे शहर असेल ते तुम्ही इथे काय करायचे निवडून घ्यायचे। शहर निवडल्यानंतर तुमच्या जवळचे HSRP केंद्र निवडा, म्हणजे तुमच्या जवळ आपलं तुम्हाला जे पण जवळ वाटेल मला हे जवळ आहे मी इथं जाऊन म्हणजे लवकरात लवकर आपण करून घेऊ शकतो, तुम्हाला ते निवडून घ्यायचे। त्यानंतर तुमच्या जवळचं सेंटर आहे ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचे। तुमच्या पसंतीची तारीख म्हणजे तुम्हाला ती नंबर प्लेट HSRP नंबर बसवण्याची म्हणजे तुम्हाला कोणती तारीख घ्यायची हे बघा इथं म्हणजे 8, 9, 10, 14 पर्यंत 15 पर्यंत स्लॉट अवेलेबल नाही, तर 16 ला आपला स्लॉट अवेलेबल आहे, तर 16 तुम्ही सिलेक्ट करून घ्यायची। त्यानंतर तुमच्या पसंतीचा वेळ म्हणजे आपला जो टाइम असेल आपल्याला किती ते किती बसायला आवडेल किंवा आपण किती ते किती तिथं जाऊ शकतो, त्यानंतर तुमचा जो स्लॉट आहे तो तुम्ही निवडून घ्यायचा आहे आणि नेक्स्ट या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर एक असा इंटरफेस ओपन होईल। त्यामध्ये तुम्हाला वाहनाचा प्रकार निवडा, म्हणजे वाहनाचा आपली जी गाडी असेल ट्रक असेल काय असेल ते असेल। त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुमचा टाईप निवडून घ्यायचा। माझी मोटरसायकल मी काय करतो मोटरसायकल इथं निवडून घेतोय। त्यानंतर डबल विचारेल तुम्हाला कन्फर्म व्हेकल टाईप, त्यावर कन्फर्म या पर्यायावर तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे। वाहन वर्ग हे ऑटोमॅटिक येईल आणि इंधन प्रकार आपलं जे गाडी चालणार ती पेट्रोल चालते त्यामुळे ते ऑटोमॅटिक येऊन जाईल। इंजन टाईप जर तुमच्या RC वर असेल तर तुम्ही टाकून घ्या, जर तुम्हाला माहिती असेल तर नॉट अवेलेबल तुम्ही करू शकता।
त्यानंतर नोंदणीकृत वाहन मालकाचे नाव, म्हणजे ज्याच्या नावावर गाडी आहे त्याचं नाव तुम्ही पूर्ण नाव इथे टाकून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला जीएसटी पाहिजे का, जे आपलं जीएसटी वगैरे लागत नाही ते सोडून द्यायचे. नंतर बिलिंग राज्य, आपण जिथून म्हणजे ज्या राज्यात राहतो किंवा जिथून आपलं बिलिंग करायचंय ते राज्य तुम्ही इथं महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्यायचे आणि नेक्स्ट या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे. नेक्स्ट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुमचा जो पत्ता आहे, इंटर युअर ॲड्रेस, म्हणजे आपला जो पत्ता आहे आपण जिथे राहतो तो पत्ता तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. तो पत्ता म्हणजे ॲट पोस्ट काय असेल ते पुढे टाकून घ्यायचे आणि दुसऱ्या वेळेमध्ये बिलिंग पत्ता जो असेल तुम्ही टाकू शकता तो पण टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर लँडमार्क, तुमच्या घरापाशी एखादं काही असेल मंदिर वगैरे असेल ते टाकून घ्यायचे. त्यानंतर सिटी, आपलं जे शहर आहे ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मेल ॲड्रेस, तर तुम्हाला टाकायचं तर टाकू शकता, नसेल टाकायचं तर नका टाकू. आणि ते सगळं टाकून घेतल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या पर्यायावर काय करायचं आहे, क्लिक करायचे. नंतर तुम्ही नेक्स्ट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता ओटीपी द्यायचा आहे, व्हेरीफाय युअर मोबाईल नंबर, आणि म्हणजे आपला तुम्हाला एक ओटीपी पाठवले ते ओटीपी तुम्ही टाकून घ्यायचा आहे. तर क्लिक हेअर टू रिक्वेस्ट ओटीपी या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल, तो ओटीपी आहे तो तुम्ही इथे टाकून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर इथे बघा सॉल्व दिस कॅप्चर, हा कॅप्चर सोडवा, म्हणजे 16-1 दिलेला आहे बघा, तो आपल्याला कॅल्क्युलेटरमध्ये किंवा तुम्ही तुमच्या मनाने सोडू शकता. त्यानंतर 16-1 किती उत्तर येईल, 15 उत्तर येईल. ती 15 उत्तर टाकून तुम्हाला व्हेरीफाय ओटीपी या बटनावर क्लिक करायचं आहे. ओटीपी व्हेरीफाय करून घेतल्यानंतर तुम्हाला बघा लगेच तुमच्या पुढे असं आपण जे डिटेल्स भरली ते सगळे येऊन जाणार आहे. ऑर्डर नंबर जो आहे तो येऊन जाणार आहे. रजिस्ट्रेशन नंबर, आपला जो गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो पण येऊन जाणार आहे. चेसिस नंबर तो पण येऊन जाणार आहे. आणि आपण म्हणजे स्लॉट बुकिंग कधी केली, आपला नंबर प्लेट बसवायला कधी जायचं ते पण समोर तुमच्या येऊन जाणार आहे. आणि कुठं आपलं म्हणजे लोकेशन आपण जिथे जाणार आहे ते लोकेशन सुद्धा यामध्ये तुम्हाला दाखवणार आहे. आणि यामध्ये आणखी तुम्हाला फी किती भरायची आहे, म्हणजे आता माझी 2 व्हीलर आहे ते मला 531 रुपये भरायची आहे, तर ते पण तुम्हाला दाखवून देईल. त्यानंतर स्क्रॉल करायचे, ते ॲग्री म्हणजे इथे छोटासा बॉक्स राहील त्यावर तुम्ही क्लिक करून घ्यायचे आणि पे यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. पे या बटनावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं पेमेंट करता येईल. पेमेंट आपण क्रेडिट कार्डनं करू शकतो, नेट बँकिंगनं करू शकतो, UPI पण करू शकतो. पण आपण काय करणार आहे, आपण आपल्या QR ना पेमेंट करून घेणार आहे. तर इथं बघा काय करायचं, QR वर क्लिक करायचं, इथं सिलेक्ट युअर QR भीम UPI यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मेक पेमेंट यावर तुम्ही क्लिक करून जो QR येईल त्या QR वर तुम्ही काय करायचं, पेमेंट जे आहे ते मारून घ्यायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर तुमची अशी एक पावती निघाल, त्यावर तुम्ही काय करायचं, प्रिंट हिअर यावर प्रिंट करून घ्यायचं किंवा स्क्रीनशॉट जे आहे ते मारून घ्यायचं आहे, किंवा दुसरीकडे जाऊन तुम्ही प्रिंट काढून घ्यायची. या पावतीवर तुम्हाला सगळ्या माहिती दिली जाईल की तुमचं म्हणजे तारीख वगैरे ते सगळं कधी जायचे, अपॉइंटमेंट कधी घेतलेली, आपण प्रिंट बसून घ्यायचं, सगळं देऊन टाकेल. आणि तुम्हाला काय करायचं, प्रिंट करून घ्यायचं. आणि ही पावती काढल्यानंतर तुम्हाला त्या सेंटरवर 1ही रुपया देण्याची गरज नाही.